काय झालं? असं काय बघताय आमच्याकडे? तुम्हाला काही खरं वाटत नाही का? तुम्हाला म्हणलं का नाही आम्ही त्या फुलपगाराची माफी मागू म्हणून? म्हणजे मागू, करू तुमची इच्छा पूर्ण. एवढा काही हार्ड विषय नाही हो. तुमच्यासाठी नसेलच हा विषय मोठा, आमच्यासाठी आहे. तुम्हाला माहित नाही मॅडम, तुमच्या एका निर्णयामुळे शाळेतलं वातावरण किती तणावपूर्ण झालंय. खूप मोठा स्टाफ आपल्या शाळेत नोकरीला आहे. त्या सगळ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्यात. तुम्ही अचानक शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे फक्त स्टाफवर नाही, त्यांच्या घरच्यांवर सुद्धा वाईट परिस्थिती आली आहे. अनेकांची तब्येत बिघडली आहे. माहितीये तुम्हाला? हे सगळं नाही सांगत बसत मी तुम्हाला, पण एवढंच सांगते मॅडम, हा तुमच्यासाठी छोटा विषय असेल पण माझ्यासाठी खूप मोठा विषय. त्यामुळे आता तुम्ही जे कबूल केलात ना ते खरंच करा. माफी मागा फुलपगारे सरांची. आता सांगितलं ना हो तुम्हाला, मागतो म्हणून माफी. हा, परत परत रेगोट्या कशाला ओरडत बसलाय तुम्ही? चला चला पुढे चला, आमच्याकडे जास्त वेळ नाही, आम्हाला पुढच्या गोष्टी करायच्या आहेत. सांगा तुमच्या सगळ्या मागण्या सांगा, आम्ही त्या पूर्ण करू. बोला. आणि अशा आहेत तरी किती मागण्या? मॅडम आता जे आहे ते आधी करा, मग मी पुढचं सांगते. कशा पाई एवढं लांबण लावताय हो तुम्ही? सांगून टाका की पटशिरी. मॅडम कसं आहे, जेव्हा तुम्हाला काही गोष्टी करायच्या असतात तेव्हा तुम्ही त्या सगळ्या एकदम एकाच वेळी करत नाही ना, हळूहळू पद्धतशीरपणे करता. कुठली गोष्ट असो, शाळेची असो, बिझनेसची असो. आणि मी तुमच्याच कडून शिकले म्हणून मी म्हणते आपण एक एक गोष्ट करूया, म्हणजे कसं सगळं शांतपणे आणि सुटसुटीत होईल. आपल्याला काय घाई आहे? तुम्हाला काही नाही, आम्हाला आहे. आणि हे समजा तुम्ही मुद्दाम करताय. मुद्दाम कशाला करू मी मॅडम? मला माझ्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत. जशी तुम्हाला गरज आहे तशीच मलाही आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की बोलल्याप्रमाणे कृती सुद्धा करा. आम्ही पण कृतीवरच विश्वास ठेवतोय. उगा तोंडाची वाफ दवडायची सवय नाही आम्हाला. बोलवा, फुलपगाराला बोलवा इथं, आम्ही माफी मागून टाकतो त्याची. मॅडम ते आता शाळेत असतील, असं शाळेच्या वेळेत नाही बोलवू शकत मी त्यांना इथे. अहो शाळेची मालकीन बोलवते म्हणल्यावर येतील की दावत? अहो मॅडम हेच तर नाही करायचंय. म्हणजे त्यांना आधीच खूप त्रास झाला मॅडम तुमच्यामुळे. आता तुम्ही त्यांची माफी मागायची आहे. ज्यांची माफी मागायची आहे त्यांनाच इथे बोलावून घ्यायचंय. बरोबर वाटतं का तुम्हाला? गरज आपल्याला तर आपण तिथे गेलं पाहिजे ना, असं नाही वाटत तुम्हाला? बरं तुमचं खरं. चला जाऊ शाळेत. गरज आम्हाला आहे, जावंच लागल. चला चला जाऊ शाळेत आणि काय तो विषय एकदाचा संपून टाकू. चला तुम्ही पुढे वा, मी येते. चला की गाडीतून. नाही नको, मी रिक्षाने येते. या रिक्षाने या. आजच काय तो विषय मिटवून टाकू. मलाही तेच हवंय. भेटू शाळेत. उचल ग बाळा, फोन उचल. जीवाला घोर लागलाय नुसता. प्लीज उचल आणि एवढंच सांग की मी बरी आहे. उचल अक्षरा, उचल. विद्या, लागला का फोन? हो नाही ना. अगं अक्षरा, पूर्वी असं करायचे नाही. जे घडतंय ना ते सगळं सांगायची. पण लग्न झाल्यापासून असं का करते ना काही कळतच नाही. काही सांगत नाही, काय घडतंय ते कळवत नाही. कुठलीही मुलगी गळ्यापर्यंत आल्याशिवाय सासरी त्रास होतोय हे माहेरी सांगत नाही हो. अगं पण मी म्हणतो गळ्यापर्यंत येऊच का द्यायचं? हो माहेर त्यांना त्रास होऊ नये म्हणून सांगत नाहीत त्या. बरोबर आहे तुझं, पण अन्याय करणंच असा गुन्हा आहे ना, तसा अन्याय सहन करणं हा सुद्धा गुन्हाच आहे ना. हे बघा, संसारामध्ये सहन करणं हा गुन्हा राहत नाही, तो समजूतदारपणा होतो. आणि समजून घेण्यामुळे संसार, कुटुंब, नाती हे सगळं टिकतं. आणि तुम्हाला माहितीये ना आपली अक्षरा कशी धीराची आहे, खंबीर आहे. ती कधीही हार मानत नाही, माहितीये ना तुम्हाला? ते आहेच ग. अगं अक्षू सगळ्या संकटातून मार्ग काढतेच, पण त्या दिवशी इरानी सांगितलंय ना तेव्हापासून जरा जास्त भीती वाटते ग. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी मी अक्षूला सोडायला गेलो होतो ना, तेव्हा मी जे काही अनुभवलंय, जे काही बघितलंय, तेव्हापासून त्या माणसांवरचा विश्वासच उडालाय माझा. मलाही इरू सांगून गेल्यापासून खूप भीती वाटते हो. अहो तर भुवनेश्वरी मॅडम आपल्या अक्षूला काही करणार तर नाहीत ना? आजची तिची भेट तिच्या जीवावर तर बेतणार नाही ना? सतत माझं मन खातं. इराने त्या दिवशी सांगितलं नसतं ना तर एवढा घोर तरी लागला नसता माझ्या जीवाला. काही होणार नाही आपल्या अक्षराला.
हे बघ, इतका नकारात्मक विचार करू नकोस विद्या. अहो मी जाणून बुजून करतेय का? या अशा परिस्थितीमध्ये असे नकारात्मक विचार येतातच. काय करू? मग मनाला समजाव की असे विचार करायचे नाहीत. हं? आणि अक्षराला पुन्हा फोन लाव. अक्षरा फोन का करत नाही? मीच करतो. आला. अक्षरा, हा हा बाळा, अरे मी तुलाच फोन करत होतो आता. तू एवढा वेळ का केलास फोन करायला? काय काय झालं? मला काळजी वाटत होती बाळा. तुला भुवनेश्वरी भेटली का? हो हो हो, भेटला त्या मला. हा, मग काय काय म्हणाली? तू काय म्हणालीस तिला? काय झालं? आपल्याला जे वाटत होतं तेच म्हटलं बाबा. घरी परत येण्यासाठी आग्रह करत होत्या, खूप आग्रह करत होत्या. आग्रह करत होती ना? आता करणारच ना अक्षरा ती आग्रह. तिला गरज आहे तुझी. याच्या आधी अपमान केला तुझा, वाटेल तसं बोलली, तुला घराच्या बाहेर काढलं, तुझ्या वडिलांचा अपमान केला. आता तिला गरज आहे तर आग्रह करते. तू काय म्हणालीस? आपलं ठरलं होतं तसंच बोलले बाबा. सगळ्यात आधी तर मी शाळेचा विषय काढला. त्यांना सांगितलं, तुम्ही तुमचा शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्या तरच मी घरी परत येईन. तरी त्या त्यांच्या निर्णयावरून मागे हटायला काही तयारच नव्हत्या. मग मीही सांगितलं, तुमचा निर्णय बदलणार नसेल तर मी घरी कसं काय येणार? मग शेवटी त्या तयार झाल्या. खूप वादावादी झाली आणि मग शेवटी त्या मला म्हटल्या, ठीक आहे, मी शाळा बंद करणार नाही म्हणून. असं म्हणाली ती? अक्षरा, हे यावरती विश्वास नको ठेवू. ती जे म्हणेल तसंच वागेल असं नाहीये. माहितीये बाबा. हा, नाही, मी म्हणूनच म्हणालो हे सगळं लेखी घ्यायला हवंय आपल्याला. ते लक्षात ठेव. हो हो, मी त्यांना सांगितलंय. मी म्हटलंय की सगळं कागदोपत्री हवंय मला. त्या जसं स्टेप बाय स्टेप करतात ना बाबा सगळं, मी पण तसंच करणार आहे आता. शाबास अक्षरा. आणि मी त्यांना सांगितलं, बाबा सगळ्यात आधी तुम्ही फुलपगारे सरांची माफी मागा. त्यांना बिचारांना या सगळ्यामध्ये खूप त्रास झाला. अक्षरा, काय सांगतेस तू? असं म्हणालीस ना, हे खरंच खूप छान केलंस तू. एवढा ज्ञानी माणूस आहे तो, एवढा तत्वनिष्ठ ध्येयनिष्ठ शिक्षक आहे तो. इतकी वर्ष आपली शाळा एक हाती सांभाळली आहे त्यांनी प्रिन्सिपल म्हणून. आणि खूप अपमान केला ग या बाईनं त्यांचा. तू तिला त्यांची माफी मागायला लावतेस, हे खूप छान करतेस. मला खूप छान वाटलंय बाळा. हे मला अभिमान वाटतोय बाळा तुझा. आणि तिलाही कधीतरी कळायला हवं ना की तिला प्रत्येक वेळेला समोरच्याला नाही झुकवता येणार, तिला सुद्धा झुकावं लागेल. हे तिला कळायला हवं. आणि अक्षरा, मला खूप अभिमान वाटतोय तुझा. शाबास. बाबा हो, तुमच्या सपोर्टमुळे तर करू शकते मी सगळं. माझा सपोर्ट आहेच बाळा, तुला नेहमी आहे आणि असणार आहे. मी तुझ्या बरोबर तुझ्या पाठीशी नेहमी असणार आहे बाळा. अक्षरा, आता नेक्स्ट स्टेप काय आहे आपली? त्या शाळेत गेल्यात, मी पोचते थोड्या वेळात, मग कळवते तुम्हाला. हो, कळव बाळा मला. आणि मला फोन कर लवकर. हा, शाळेचा प्रश्न निकालात निघाल्याशिवाय ती घरला परत येईल असं काय मला वाटत नाही बघ. अधिपती, हे बघ, कच्च्या मालासाठी ना मी एवढं बजेट काढलंय. जरा बघ ओके का, म्हणजे मी ऑर्डर द्यायला मोकळा. काय झालं अधिपती? कुठे हरवलायस? कुठल्या विचारात आहेस? मी एकटा वेड्यासारखा बडबडतोय. आज काय आपल्याकडनं काम होईल असं वाटत नाही ओमक्या. का? काय झालं? अरे काय माझं बिरबिरेवानी झाले. आईसाहेब गेल्यात भेटायला मास्तरीन बाईसनी. तिकडं काय झालं असेल काय नाही माझ्या डोसक्यात तेच सतत. आईसाहेब माझा फोनही उचलला नाही झाले तरी, त्यामुळे काय मला. आजीला करू का एकदा फोन? तू बघ तोपर्यंत काय ते बघ बाबा, माझं काय लक्ष नाही आता. अरे हा, बोल अधिपती. हे आजी काय का सगळं ओके ना? हो ठीक आहे ना सगळं? काय 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 अपडेट काय? हा, काय झालं? असं काय विचारतोयस? अगं आईसाहेब काय आल्या काय घरला? नाही, अरे मी केव्हापासून तिचीच वाट बघते बघ. त्यांचा काय फोन बिन? नाही ना, म्हणजे मी फोन केलता पण तिनं उचलला नाही. मी बी केला होता, माझा बी काय फोन उचलत नाही. काय करावं कळ ना तिकडं काय चाललं. मावशी गेली असं नव्हतं त्यांच्या सगळं. मावशीला करतो, थांब मी फोन मावशीला करतो. भुई एकटीच गेली. होय काय? मग बरं मला सांग, त्या कुणीकडे भेटणार आहेत काय असं काय बोलले होते तुला? नाही, काय सांगितलं नाही. फक्त सुनबाईला भेटायला जाते म्हणून सांगितलं. ती कवा काय सांगते काय? हा, काम पुरं झाल्याशिवाय ताकास तूर लागू देत नाही ती. ठाव आहे ना तुला? हे झालं माझं मी विचार करून करून डोसकं नाही नुसतं असं भिरकिडे झाल्यावर झाले.
माझं बी तेच झालंय बघ. कशात लक्ष लागणं झालंय बघ. आता आई अंबाबाईकडे एकच मागणं आहे, समजा कसा व्यवस्थित होऊ दे, कोणाला काय त्रास नको. सुनबाई घरला परत लवकर येऊ दे बाबा. असंच होऊन दे. बरं ऐक ऐक बघ ऐक, तुला काय कळलं तर मला पडदेशी फोन कर. होय होय कळवते. नाही तुला बी फोन आला तर मला बी कळव. हा कळवतो मी. चल ठेवतो आता. हा. देवा, खूप काळजी वाटते मला अक्षराची. तिच्या आयुष्यात काही ना काहीतरी होतच आहे. लग्नाआधी त्या कमलने त्रास दिला तिला. वाटलं होतं अधिपतींबरोबर लग्न झाल्यानंतर तरी पोरगी सुखात राहील, पण लग्नानंतर तर जास्तच त्रास होतोय. देवा, तिच्या मागचा हा त्रास संपव. पोरगी 2 जीवांची आहे आता. आज सकाळी सकाळीच त्या भुवनेश्वरी मॅडमना भेटायला गेलीये. तेव्हापासून माझं कशातच लक्ष लागत नाहीये. त्या भुवनेश्वरी मॅडमचा काही भरोसा नाहीये. स्वतःच्या स्वार्थासाठी काही करू शकतात त्या. अक्षराला सुखरूप घरी पाठव देवा. ती घरी आल्याशिवाय जीवाला चैन पडणार नाही माझ्या. सगळं ठीक होऊ दे देवा. विद्या, अक्षरा आली का? नाही ना. अजून नाही आली? हो ना. तुम्ही जरा फोन करून बघता का? मगाशी मी फोन लावला होता पण उचलला नाही तिने. मला आता टेन्शन यायला लागलंय हो खूप. अगं टेन्शन तर मला सुद्धा आलंय. अगं त्या भुवनेश्वरी मॅडमना चांगलं ओळखतो मी. हे बघ, त्यांच्या मनासारखं नाही झालं ना तर त्या समोरच्या माणसाला इतका त्रास देतात ना, काही विचारू नकोस. म्हणून मी सांगत होतो की अक्षराच्या बाबतीत जे काही असेल ना ते आधी मला सांगत जा. अहो हो, चुकलं माझं. मला वाटलं ते भुवनेश्वरी बाईंनी सहज बोलवलं असेल, पण आता जसा जसा वेळ चाललाय ना तशी तशी माझी काळजी वाढत चालली आहे. तुम्ही एक फोन करून बघता का तिला? तिच्याशी एकदा बोलणं झालं ना तर काही टेन्शन होणार नाही. लावता का फोन? लावता? बरं थांब, मी लावतो तिला फोन. लागला का? फोन लागला? अगं फोन लागलाय, रिंग वाजते पण उचलत नाहीये. मगाशी मी पण केला होता फोन, तेव्हा उचलला नाही हो या पोरीने. मला ना आता खूप टेन्शन यायला लागलंय हो. किती वेळ झालाय तिला जाऊन, काहीच कळत नाहीये तिकडे काय चाललंय. काय चाललं असेल हो तिकडे? विद्या, अक्षरा भुवनेश्वरी मॅडमना भेटून शाळेत तर नाही ना गेलेली? हा हा हा, शक्यता आहे. म्हणजे एखाद्या वेळेस शाळेत गेली असेल. हे बघ, थोडा वेळ आपण तिच्या फोनची वाट बघू, हा नाहीतर मग मी शाळेत जाऊन बघून येतो. हो, तुम्ही जाऊन या ना शाळेत. कळेल तरी आपल्याला नेमकं काय घडलंय, काय चाललंय. जरा अक्षरा आणि तिच्या स्टाफने शाळेमध्ये आंदोलन केलं म्हणून मॅडम अजूनच चिडले असतील का हो तिच्यावर? अगं चिडू देत, दुसरं येतंय काय त्यांना? हे बघ, अक्षराने जे काही केलंय ना ते योग्यच केलंय आणि शाळा वाचवण्यासाठी केलंय. हो, मग त्याचाच राग काढत असतील ना त्या तिच्यावर. देवा, माझ्या मुलीच्या नशिबामध्ये सुख लिहिलंयस की नाही रे तू? अजून किती दिवस चालणार आहे हा त्रास? मी 10 दिवस दिले होते अक्षराला, त्यातले आता काहीच दिवस बाकी आहेत. या उरलेल्या दिवसात जर काहीच घडलं नाही ना तर मी सांगतो तेच करावं लागेल अक्षराला. मग मी कुणाचंही ऐकणार नाही. नाही सर, पण ते स्कॉलरशिपची सगळी माहिती मी पाठवली आहे, ऑलरेडी पाठवली आहे. हां, मंथली रिपोर्ट ना? पाठवतो. आणि हां, ते इन्स्पेक्शन कधी असेल ते मला कळवा अगोदर जरा. येस सर. काय फुलपाखरे, विजय आहे काय? मॅडम तुम्ही? हा, आम्हीच. असं काय बघताय भूत बघितल्यावानी? आम्हीच आहे. आणि असे एकदम ताडकन उठून उभे राहू नका. आधीच तुमची तब्येत बरी नाही, एकदम असं. बसा. नाही ठीक आहे मॅडम, तुम्ही बसा ना प्लीज. नाही तिथं न ग, तुम्ही मुख्याध्यापक खायचा. बसा. नाही अहो, मी एम्प्लॉई आहे तुमचा. आम्ही इथं बसतो, तुम्ही तिथं बसा. बर बसा की. मॅडम, तुम्ही अचानक कसे काय आलात? म्हणजे काही महत्वाचं काम होतं तर मला बोलवायचं ना, मी आलो असतो ना घरी. कसं आहे फुलपाखरे, सध्या तुम्ही लई बिझी असताय. हा, लई कामं असतात तुम्हाला, आंदोलन करायचे असतात.
अजून काय काय करायचं असतंय. एवढा त्रास करून घेऊ नका फुलपगारे. तुमची तब्येतीवर परिणाम होतोय नाही का? अरे मॅडम पण मी ते ओ आता तुम्ही कशापायी सॉरी म्हणताय? हा, खर तर आम्ही सॉरी म्हणलं पाहिजे. आमच्यामुळे तुम्हाला लई त्रास झाला हो. नाही मॅडम तसं नाही आहे म्हणजे अहो त्रास झाला नाही असं तुम्ही म्हणताय, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे हो. पण आम्हाला ठावय की आम्ही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळं तुम्हा सगळ्यांना लई त्रास झालाय. आमच्या सुनबाईंनी आम्हाला सगळं सांगितलं. बरं झालं सुनबाई तुम्ही आम्हाला सगळं सांगितलं ते. नाही म्हणजे कसं आहे, शाळा बंद करण्याचा निर्णय आमचा ठरला होता आणि त्याची कारणं आम्ही तुम्हाला सांगितली होती फुलपगारी नाही का? नुकसान तरी किती पचवणार हो आम्ही. हा, आता कसं आहे, नुकसान डोसक्यावरून चाललं होतं म्हणून आम्ही हा निर्णय घेतला होता. तर ज्याच्यामुळं तुम्हाला तुमच्या फॅमिलीला त्रास झाला नाही का, आम्ही तुमची माफी मागतो फुलपगारी. अरे हे बघा, रागाच्या भरात आम्ही तुम्हाला काही बोललो असलो तर आम्हाला माफ करा. काय होतं माहितीये का फुलपगारे, शाळेचं नुकसान झालं का नाही का आमचं डोसकं फिरताना मग रागाच्या भरात आम्ही काय पण बोलतो आणि मग काय बोललो ते आमचं आम्हालाच कळत नाही. फुलपगारे आम्ही काय बोललो असलो तर इसरून जावा, काही डोसक्यात ठेवू नका. हे बघा, तुम्ही आम्हाला माफ कराल अशी आम्ही अपेक्षा करतोय. मॅडम अहो हे काय करताय तुम्ही? प्लीज असं हात वगैरे जोडू नका हो. अहो, मी एम्प्लॉई आहे तुमचा, असं नका करू तुम्ही. अहो आता आमचं चुकलंय तर हात जोडून माफी मागायला आम्हाला काय बी प्रॉब्लेम नाही बघा. खरं सांगू का फुलपगारे, तुमच्यामुळं ही शाळा नीट चालू आहे याच्याकडे आम्ही कधी लक्षच दिलं नाही बघा. पण आमच्या सुनबाईने आम्हाला नीट समजावून सांगितलं तेव्हा आम्हाला कळलं की तुम्ही हायसा म्हणून शाळेचा कारभार एवढा चांगला चाललाय. आता इथून पुढं आमच्याकडनं तुम्हाला कोणता बी त्रास होणार नाही. आणि बरं का सर मॅडम, तुम्हाला पण सांगतो आमच्याकडनं तुम्हाला कोणता बी त्रास होणार नाही. हो तर तुमची बी माफी मागतो. हा, माफी मागतो. हो मॅडम प्लीज प्लीज माफी नका मागू आमची. आम्ही तुमच्यापेक्षा खूप लहान आहोत. उलट आमचं काही चुकलं तर तुम्हीच आम्हाला माफ करा प्लीज मॅडम. नाही नाही नाही, तुमचं कुणाचं काय बी चुकलेलं नाही. तुम्ही समजेजण तुमचं काम एकदम पद्धतशीर करताय तसंच करत राहा काय. ओ फुलपगारे, तुम्ही आम्हाला माफ केलं असं समजू शकतोय का आम्ही? मॅडम हो असं काय करता? मी कोण तुम्हाला माफ करणार का? प्लीज असं माफी वगैरे मागू नका. सुनबाई आता तुम्हीच सांगा यांना आम्हाला माफ करायला. कवा जर नाही यांच्या बोर असे हात जोडून बसलोय आम्ही. आणि सर सर तुमचं काही म्हणणं असेल तर ते सांगा मॅडमना स्पष्टपणे. मॅडम माफी वगैरे मागण्याचा काही प्रश्नच नाही आहे. तुम्हाला जे योग्य वाटलं तेच तुम्ही केलं ना. म्हणणं एवढंच आहे की प्लीज शाळा बंद करू नका. हे बघा, मी तुम्हाला वचन देतो की थोडक्या बजेटमध्ये मी सगळं व्यवस्थित मॅनेज करीन. यापुढे तुम्हाला कुठलाही त्रास म्हणून होणार नाही. पण माफी वगैरे मागू नका प्लीज. ठीक आहे फुलपगारे, तुम्हाला काही फंड बिंड लागणार असला तरी एकदम मागू नका. हा, आम्हाला आधी कल्पना द्या म्हणजे कसं आम्ही जरा काहीतरी व्यवस्था करू. हा काय सुनबाई, समजा तुमच्या मनाप्रमाणे चाललंय ना. मॅडम यावेळेला शिक्षकांचे पेमेंट्स खूप उशिरा झाले होते, तर एवढीच मागणी आता की सगळ्या शिक्षकांचे पेमेंट्स इथून पुढे वेळेत व्हा. ठीक आहे, तुमची ही मागणी पण आम्ही पूर्ण करू काय. आता सगळ्यांसमोर आम्ही शब्द देतो काय, यापुढं तुमच्या सगळ्यांचे पगार एकदम वेळेत होणार. हा, शाळेची सगळी व्यवस्था पण आम्ही चोख ठेवणार, काय काळजी करू नका तुम्ही. हा, आणि शाळा सुद्धा बंद करणार नाही, बरोबर ना? आता ते सांगितलं की आम्ही तुम्हाला. पण मॅडम स्टाफ पण आहे इथे, तर त्यांनाही सांगा ना प्लीज. ठीक आहे, तर मंडळी इशा असा आहे की आम्ही शाळा बंद करण्याचा जो काही निर्णय घेतला होता तो मागं घेतलाय. आम्ही काही शाळा बंद करणार नाही, त्यामुळे कुणी बी टेन्शन घेऊ नका.
सर मॅडम तुमच्या घरच्यांना सांगा हा तुमची नोकरी एकदम शेप मध्ये आहे म्हणावं हा थँक्यू मॅडम. हा. सुनबाई झालं काय तुमचं समाधान? नाही नाही मॅडम. हाय का आता एवढं सगळं केलं तरी अजून तुमचं समाधान नाही झालं हा? माफी मागितली, शाळा बंद करणार नाही असं सांगितलं, तरी पण तुमचं आहेच का अजून? मॅडम तुम्ही फुलपगारे सरांची सगळ्यांची माफी मागितली हे खरंच चांगलं केलं. शाळा बंद होणार नाहीत हे सांगितलं हेही चांगलंच केलं. पण आहेच का अजून? हो मॅडम. बोला आता काय मागणी आहे तुमची? आम्हाला अशी नुसती वर्बल कमिटमेंट नकोय. म्हणजे मॅडम तुम्ही शाळा बंद करणार ही नोटीस लिखित स्वरूपात पाठवली होती, तसंच आम्हाला हे सुद्धा कागदोपत्री हवं. अहो आता आणि काय लिहून द्यायचं आम्ही? हेच की तुम्ही शाळेवर कधीही कारवाई करणार नाही. इथून पुढे शाळा बंद करण्याची नोटीस कधीही पाठवणार नाही हे आम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून हवंय. ही माझी पुढची मागणी.